सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावच्या शांततेचा भंग 6 फेब्रुवारी रोजी झाला, जेव्हा एका स्थानिक शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह तरंगताना आढळला. मृतदेह इतका वाईट अवस्थेत जळालेला होता की त्याची ओळख पटवणं पोलिसांसमोर आव्हान होतं. लोणंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्हेगाराने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे ही केवळ आत्महत्या नसून एक पूर्वनियोजित आणि क्रूर हत्या असल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झालंय. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा आणि पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती. नेमकी घटना काय झाली हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. तपासाची चक्रे फिरवत असताना लोणंद पोलिसांनी महामार्गावरील आणि सुखेड गावाच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रात्रीच्या वेळी वावरणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस आली, जी पुण्याच्या दिशेने जाताना दिसत होती. या कारच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी मालकाचा शोध सुरू केला आणि धागेदोरे नवी मुंबई पोलीस दलापर्यंत जाऊन पोहोचले. तंत्रज्ञान आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी या कारचा प्रवास सुखेड ते कळंबोली असा जुळवून पाहिला. संशयाची सुई जेव्हा एका पोलीस हवालदाराकडे वळली, तेव्हा तपास पथकातील अधिकाऱ्यांचेही पाय जमिनीखालून सरकले, कारण या क्रूर कृत्यामागे चक्क खाकी वर्दीतील माणूस होता. या हत्येचा मुख्य सूत्रधार नवी मुंबईतील रबाळे MIDC पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार बंडू भिसे हा असल्याचं समोर आलंय. भिसे हा कळंबोलीतील रोडपाली परिसरात राहत होता. एक पोलीस कर्मचारी असूनही त्याने कायद्याचा धाक न बाळगता अत्यंत थंड डोक्याने या हत्येचा कट रचला. ज्या हातांनी कायदा राखणे अपेक्षित होते, त्याच हातांनी एका जुन्या मित्राचा बळी घेतला. पोलिसांनी जेव्हा भिसेची पार्श्वभूमी तपासली, तेव्हा त्याचे आणि मृत सोमनाथ बोबडे याचे जुने संबंध आणि त्यांच्यातील वादाची ठिणगी समोर आली, ज्याने एका गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या पोलिसाचा चेहरा उघड केला. या भीषण हत्येमागे संशय हे सर्वात महत्त्वाचे कारण होते. मृत सोमनाथ बोबडे आणि बंडू भिसे हे एकमेकांच्या ओळखीचे होते, मात्र सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेम संबंध असल्याचा संशय भिसे याला सतावत होता. या संशयाने भिसेच्या मनात इतका द्वेष निर्माण केला की त्याने सोमनाथचा काटा काढण्याचं ठरवलं. रागाच्या भरात आणि सुडाच्या भावनेने पिछाडलेला भिसेला आपल्या पोलीस पदाची आणि कुटुंबाचीही पर्वा उरली नव्हती. केवळ संशयावरून त्याने आपल्या मित्राची निर्घृण हत्या केली आणि त्यामध्ये आपल्या इतर काही साथीदारांनाही सामील करून घेतलं. ही हत्या अचानक घडलेली घटना नव्हती, तर बंडू भिसेने अत्यंत पद्धतशीरपणे याचा कट रचला होता. सोमनाथचा गेम करण्यासाठी त्याने अनेक दिवस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवलं होतं. पोलीस खात्यात असल्यामुळे गुन्ह्याचा तपास कसा होतो आणि पुरावे कसे नष्ट करायचे याची त्याला पूर्ण कल्पना होती. म्हणूनच त्याने हत्येसाठी आपल्या विश्वासातील 3 साथीदारांची निवड केली आणि त्यांना पैशांचे किंवा इतर आमिष दाखवून या पापात सहभागी करून घेतलं. हत्येसाठी वापरली जाणारी जागा, वेळ आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण हे सर्व त्याने आधीच ठरवून घेतले होते, जेणेकरून तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकेल. 5 फेब्रुवारी रोजी भिसे याने सोमनाथला भेटीच्या बहाण्यानं बोलवून घेतलं. या हत्येमध्ये त्याने एकट्याने काम न करता विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे या आपल्या 3 साथीदारांनाही सोबत घेतलं होतं. सोमनाथला गाफील ठेवून या सर्वांनी मिळून त्याचं तोंड दाबलं आणि अतिशय क्रूरपणे त्याची हत्या केली. ही हत्या कळंबोली परिसरातच करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावणे हे त्याच्यासमोरील सर्वात मोठं आव्हान होतं, कारण शहरी भागात मृतदेह टाकणं धोक्याचं होतं. त्यामुळे भिसे याने मृतदेह दूरवर नेण्याचा निर्णय घेतला. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी भिसे याने सोमनाथचा मृतदेह स्वतःच्या कारच्या पुढच्या सीटवर अशा पद्धतीनं ठेवला की बाहेरून पाहणाऱ्याला तो व्यक्ती जिवंत असून केवळ झोपलेला आहे असं वाटावं. एका पोलीस हवालदाराने चक्क आपल्या गाडीत मृतदेह घेऊन कळंबोली ते खंडाळा असा तब्बल 191 किलोमीटरचा प्रवास केला. वाटेत अनेक टोल नाके आणि पोलीस तपासल्या लागल्या असतील, पण एका पोलिसाची गाडी असल्याने कोणीही संशय घेतला नाही. हे या प्रकरणातील सर्वात भयावह वास्तव आहे की एका कायद्याच्या रक्षकानेच मृतदेहाची तस्करी करण्यासाठी स्वतःच्या अधिकाराचा आणि गाडीचा वापर केला. 191 किलोमीटर प्रवास करून भिसे सुखेड गावातील एका निर्जर शेत विहिरीजवळ पोहोचला. तिथे त्याने मृतदेह विहिरीत टाकला आणि तो ओळखता येऊ नये म्हणून त्यावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटलं होतं की इतक्या लांब आणि दुर्गम भागात कोणालाही संशय येणार नाही आणि मृतदेह पूर्णपणे नष्ट होईल. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. जळालेल्या अवस्थेत असूनही मृतदेह विहिरीत तरंगल्याने गाववाल्यांच्या नजरेस पडला आणि भिसेचा हा संपूर्ण बनाव काही दिवसातच उघडा पडला. बंडू भिसेला वाटलं होतं की त्याने अत्यंत चलाखीने मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे, पण तो विसरला
कळाला की आधुनिक तंत्रज्ञान त्याच्या गुन्ह्यापेक्षा जास्त वेगवान आहे. पोलिसांनी केवळ सीसीटीव्ही फुटेजच नाही तर आरोपीच्या मोबाईल टॉवर लोकेशनचाही आधार घेतला. घटनेच्या दिवशी बंडू भिसे आणि त्याच्या साथीदारांचे लोकेशन कळंबोली आणि त्यानंतर खंडाळा परिसरात एकाच वेळी दिसून आले. तसेच हायवेवरील फास्टॅगच्या नोंदीने त्यांच्या कारचा सुखेड गावापर्यंतचा प्रवास अधोरेखित केला. या तांत्रिक पुराव्यांसमोर आरोपीचा कोणताही बहाणा टिकू शकला नाही आणि पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी घेरलं. लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी जायपात्रे आणि उपनिरीक्षक रोहित हेगडे यांच्या पथकाने अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत वेगानं कारवाई केली. आरोपी बंडू भिसे आणि त्यांच्या साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या. सुरुवातीला भिसे यांनी अत्यंत सराईत गुन्हेगाराप्रमाणे हत्येचा गुन्हा नाकारला. त्याला वाटलं होतं की पुरावा नसल्यामुळे तो सुटेल. मात्र पोलिसांनी त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेतलं आणि पोलीस खाक्या दाखवत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम उघड केला. अखेर भिसेला आपल्या कृत्याची कबुली द्यावी लागली. या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा समाजाच्या व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. मात्र या प्रकरणाचा तपास ज्या तत्परतेने सातारा पोलिसांनी केला त्यातून हे स्पष्ट झालंय की कायदा कोणासाठीही झुकत नाही. मग तो वर्दीतला माणूस का असेना. बंडू भिसेवर केवळ खुनाचा गुन्हाच दाखल झाला नाही तर त्याच्यावर पोलीस विभागांतर्गत देखील कठोर शिस्तभंगाची कारवाई करून त्याला बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुन्हेगाराला कोणतीही जात किंवा खाकी वर्दी नसते हेच या कारवाईतून पोलिसांनी सिद्ध केले. खरं तर ही घटना केवळ एक गुन्हेगारी कथा नाही तर ती मानवी विकृतीचे दर्शन घडवणारी आहे. केवळ संशयापोटी एका तरुणाचा जीव घेणं आणि त्यासाठी कायद्याचा वापर करणं हे अतिशय निंदनीय आहे. अशा क्रूर मानसिकतेच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. अशा प्रवृत्तींना समाजात थारा मिळता कामा नये. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आरोपीला कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.